राधे राधे सगळ्यांना. होणाऱ्या सासू सासऱ्यांसाठी आपण जे पहिले 3 पार्ट अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघितले असतील आणि त्यावर विचारही केला असेल. आता बघूयात पुढचे काही पॉईंट्स. डोंट कम्पेअर युअर डॉटर इन लॉ और सन इन लॉ विथ समवन एल्स. तुमची जी सून आहे किंवा तुमचा जो जावई आहे त्यांचं दुसऱ्यांच्या सुनेसोबत किंवा जावयांसोबत कंपॅरिझन नका करू. कारण जसं मी पहिले पण म्हटलेलं आहे की प्रत्येकाची सिच्युएशन अलग आहे आणि त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती वागतो. तुम्ही तुमच्या घरात तुमच्या सुनेसोबत कसे वागतात तसाच रिस्पॉन्ड तुम्हाला भेटणार आहे. किंवा कसं तुम्ही जावयाला आदरातिथ्य देता, आदरातिथ्य करता, त्यावर तुमचा जावई तुमच्यासोबत कसा वागेल हे डिपेंड आहे. सो दुसऱ्यांचं कंपॅरिझन जर का तुम्ही तुमच्या जावयासोबत किंवा सुनेसोबत करत आहात तर आत्ताच ते थांबवा. कारण यामुळे अजून काहीच नाही पण तुमचे रिलेशन हे अतिशय डॅमेज होतील. ही गोष्ट लक्षात असू द्या. नेक्स्ट, तुम्ही काय केलं आहे तुमच्या मुलांसाठी हे सुनेला किंवा तुम्ही तुमच्या मुलीसाठी काय केलेलं आहे हे जावयाला नका सांगू. कारण तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय केलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मुलांना माहिती आहे. त्याची जाणीव त्या लोकांना असली पाहिजे. बाहेरून येणारा व्यक्ती म्हणजे सून किंवा जावाई या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देण्यात काही अर्थ नाही आहे. किंवा जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय केलं हे तुमच्या सुनेला किंवा जावयाला माहिती व्हायला हवं तर त्यांना ते सांगा, पण अगदी योग्य प्रकारे योग्य शब्दात ते मांडा. कारण काय आहे ना की प्रत्येकच मुलाचे किंवा मुलीचे आईवडील हे आपल्या पाल्यांसाठी सगळंच काही करतात. त्यांच्या क्षमतेत जेवढं असतं ते सगळंच काही करतात. पण मुलाच्या आईला किंवा बऱ्याच ठिकाणी असंही आजकाल बघण्यात आलेलं आहे की मुलींच्याही आईवडिलांना असं वाटतं की फक्त त्यांनीच त्यांच्या मुलांसाठी केलेलं आहे किंवा त्यांनीच त्यांच्या मुलीसाठी केलेलं आहे. पण असं काहीच नाही आहे. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार त्यांच्या मुलांसाठी करतो. नेक्स्ट, कुठलीही गोष्ट ही पर्सनली नका घेऊ. कारण बरेचदा असं असतं की असं बघण्यात आलेलं आहे, ऑब्झर्वेशन आहे हे माझं, की एक जनरल कम्युनिकेशन चालू असतं पण सासूला किंवा सासऱ्यांना असं वाटतं की हे आपल्याबद्दलच बोलणं चालू आहे. असं काहीच नाही आहे. पण काय आहे ना की एखाद्या बाहेरच्या पर्सनबद्दल हे डिस्कशन चालू असतं आणि सासू सासऱ्यांना असा गैरसमज होतो की हे आपल्याबद्दलच डिस्कशन चालू आहे आणि मग त्याच्यामुळे घरात ताणतणावाचं वातावरण निर्माण होतो. सो इट्स बेटर की जर का ती आपल्या कामाची गोष्ट नाही आहे, आपल्या कानावर जरी पडली कुठली गोष्ट तर एका कानातून ऐकायचं आणि दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. मी बरेचदा माझ्या क्लायंट्सला सांगते की लेट गो करायला शिका. तसंच जर का तुमच्या कानावर अशा काही गोष्टी पडल्या तर त्या पण लेट गो करायला शिका. कारण लेट गो जे लोक करतात ना त्यांना लाईफमध्ये आनंदी राहायसाठी उगाचच आर्टिफिशियली हसावं नाही लागत किंवा लोकांच्या समोर दिखावा नाही करावा लागत. डोंट बी जजमेंटल. पाहिल्याबरोबर कुठल्याही गोष्टीबद्दल काहीतरी ग्रह निर्माण करून घेणं हे अगदी चुकीचं आहे. कुठल्या गोष्टीला पाहिल्यावर कुठल्याही प्रकारचा ग्रह निर्माण करणं हे जर का तुम्ही असं करत असाल, ग्रह निर्माण करून घेत असाल तर ही तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. कारण त्या गोष्टीचा बॅकग्राऊंड काय आहे किंवा ती गोष्ट का म्हणून घडली या सर्व गोष्टी पण मॅटर करतात. सो याचाही विचार करा आणि नंतर मग काय ते ग्रह बनवा. तुम्ही तुमच्या सुनेला त्यांच्या कामात हेल्प करा जेणेकरून की तुमच्यामध्ये पण एक चांगला बॉन्ड निर्माण होईल. कारण काय होतं ना की सून घरात आली की सासूची ही अपेक्षा असते की सुनेनेच सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन घ्याव्यात. पण असं नाही आहे. तिला पण त्या फॅमिलीमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडासा वेळ द्या. आणि जर का तुम्ही किचनमध्ये सुनेची थोडीशी एक 10-15 मिनटासाठी पण का होईना तर हेल्प केली ना तर त्यामुळे तुम्हाला पण चांगलं वाटेल. तुमचं पण कुठेतरी काहीतरी अलग लक्षात येईल गोष्टी आणि सुनेचं आणि तुमच्यामध्ये त्या 10-15 मिनटात जो कम्युनिकेशन होईल त्याच्यामुळे तुमच्यामध्ये पण एक अलग नातं निर्माण होईल. मी माझंच उदाहरण देते. आज माझ्या सासूबाईंचं वय आहे
75. पण आजही जर का मी स्वयंपाक करते आहे तर माझ्या सासऱ्यांसोबत माझी मुलगी जेवायला बसते, तर त्या दोघांना माझ्या सासूबाईच वाढतात. कारण त्यांना असं वाटतं की ही स्वयंपाक पण करते आहे, ही गरम गरम जर का या दोघांना पण वाढेल तर तिला पण थोडंसं मॅनेज करायला त्रास होईल. तर म्हणून मग पोळी वगैरे नेऊन द्यायची आहे तर त्याच पोळी नेऊन देतात, किंवा भाजी द्यायची आहे तर त्याच भाजी देतात, असं होतं. आणि त्याच्यामुळे मला पण हेल्प होते थोडीशी. सो असं तुम्ही पण करू शकता. त्यामुळे तुमचा पण थोडासा व्यायाम होतो, असाही एक दृष्टिकोन ठेवा. आणि सुनेची पण मदत होते. सो सुनेच्या नजरेत तुमची पण इमेज चांगली होते. विचार करा या गोष्टीवर. मुलाचं, सुनेचं किंवा मुलीचं, जावयाचं काही जर का फोन कॉलवर बोलणं चालू आहे किंवा चॅट्स चालू आहे तर त्याकडे साफ दुर्लक्ष करा. कारण काय आहे ना की यामुळे त्यांची एक तर प्रायव्हसी भंग होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर का ती गोष्ट तुमच्याशी रिलेटेड असेल तर तुमच्या कानापर्यंत येईलच. तुम्हाला तुमचा मुलगा नाही तर सून किंवा मुलगी नाही तर जावई सांगेलच. सो साफ ती गोष्ट अवॉइड करा. आणि कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही थोडीशी त्यांना प्रायव्हसी देता ना, तर त्यावेळेस त्यांचंही रिलेशनशिप डेव्हलप होतं, आणि तुमचं पण तुमच्या सुनेसोबत किंवा मुलांसोबत बॉन्ड अजून स्ट्रॉंग होतो. याचा थोडासा कसं आहे की काही गोष्टी आहे ना, आजकालच्या ज्या जनरेशन आहे त्यांना बोलायच्या असतात, पण ते रिस्पेक्ट खातीर किंवा तुम्हाला वाईट वाटेल यामुळे बोलू नाही शकत. पण जर का आपण या गोष्टी न बोलता समजून घेतल्या तर त्यामुळे खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवर पडेल तुमचा. आणि यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन हे की स्वतःला कुठल्या तरी गोष्टीमध्ये बिझी ठेवा. जर का तुम्ही बिझी राहिलात ना तर तुमचं घरात काय चालू आहे, कोण काय बोलत आहे, कोणाची काय चॅट्स चालू आहे याकडे अजिबात लक्ष नाही जाणार, आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन पण नाही येणार. सो स्वतःला बिझी ठेवा. कुठलं तरी असा नवीन छंद पाळा, लाईक रीडिंग, किंवा कोणाला जे तुम्ही तुमच्या यंग असताना नाही करू शकलात ते आता करा. आणि स्वतःला आनंदी ठेवा, जे की तुमच्या फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थसाठी पण खूप जास्त जरुरी आहे. नेक्स्ट, मेक युअर ओन बाउंड्रीज. तुम्ही स्वतःच्या बाउंड्रीज स्वतः बनवा. तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायचं आहे, कुठल्या गोष्टीमध्ये नाही करायचं आहे, कुठल्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला हवं, कुठल्या गोष्टीबद्दल नाही जाणून घ्यायचं, कुठे मध्ये बोलायचं, कुठे नाही बोलायचं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हीच तुमच्या बाउंड्री सेट करा, जेणेकरून की नात्यांची मर्यादा पाळली जाईल आणि तुमच्या पण हेल्थवर त्याचा इफेक्ट नाही होणार. आणि या व्हिडिओचा लास्ट पॉईंट, पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट माझ्या मते, डोंट प्रेशराईज फॉर बेबी. लग्न झाल्यावर काही काळातच असं म्हटलं जातं की आता बाळाबद्दल विचार करा, पण आजकालचा काळ असा आहे की नुसतं विचार करण्यात काही अर्थ नाही आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. जर का बाळाबद्दल विचार करायचा आहे तर त्यासोबत फायनान्सचा विचार करावा लागतो. ते जिथे राहत आहेत तिथे डॉक्टर्सचा विचार करावा लागतो की कुठल्या ट्रीटमेंट घ्यावी लागणार, कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी लागणार, कसे असतील ते डॉक्टर्स. खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. आणि आजकाल जे स्ट्रेसमधून चालले आहेत, जॉबमध्ये किती स्ट्रेस असतो हे जॉब करणाऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असतं. सो जर का बेबीसाठी विचार करायचा आहे तर त्यांना स्ट्रेस फ्री लाईफ पण जगावी लागते, तेवढी थोडंसं स्ट्रेस फ्री राहावं लागतं. आणि जर का ते लोक मेंटली प्रिपेअर नाही आहेत त्या गोष्टीसाठी तर त्यांना बेबी हा बर्डन वाटू शकतो. सो त्यांना त्यांचा डिसिजन घेऊ द्या. शेवटी येणारं बेबी हे त्यांना सांभाळायचं आहे. होपफुली तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल विचार कराल आणि योग्य काय तो निर्णय घ्याल. माझ्या शब्दामुळे जर का तुम्ही हर्ट झाले असाल कुठे, तर मी परत एक वेळा तुमची माफी मागते. होपफुली तुम्ही मला माफ कराल. हा या सिरीजचा शेवटचा पार्ट होता, पण उद्या एक व्हिडिओ येणार आहे ज्यात की आपण सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ आणि इतर नातेवाईक यांच्याबद्दलही थोडंसं डिस्कस करूयात. कारण या लोकांमुळे पण बरेचदा हजबंड वाईफमध्ये
किंवा घरामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. सो त्यांच्याबद्दलही बोलणं जरुरी आहे. उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. अजून अशा माहितीसाठी, अजून अशा मार्गदर्शनासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. राधे राधे.